तर आज बघा आपण 7वा एक्सरसाइज बघणार आहे क्लास 7चा 6वा एक्सरसाइज मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज. आता ह्याच्यामध्ये काय बघणार आहे बघा. पहिला प्रश्न आहे राईट आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर वर्ड. तुमच्या शब्दामध्ये उत्तर लिहायचे आहेत. व्हाय इज द वेट ऑफ द सम ऑब्जेक्ट डिफरंट ऑन डिफरंट प्लॅनेट्स. वेगवेगळ्या ग्रहावरती वजन हे वेगवेगळं का असतं. तर काय आहे बघा. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स दॅट ॲक्ट ऑन दिस ऑब्जेक्ट इज कॉल्ड इट्स वेट. When any object on the earth is pulled by the gravitational force, it get attracted to the center of the earth. This is called the weight on the earth. But the different planets, the gravitational force may be different magnitude. Therefore, weight of the some object will be different on different places. म्हणजे काय होतं, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ग्रहावरती ग्रॅव्हिटी ही बदललेली असते. म्हणून काय असतं, तिथं वेगवेगळ्या ठिकाणी जे वजन आहे ते वेगवेगळं भरतं. व्हॉट प्रिकॉशन्स यू विल टेक टू मेक ॲक्युरेट मेजरमेंट इन डे टू डे अफेअर्स. म्हणजे डेली लाईफमध्ये आपण कुठल्या प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत ॲक्युरेट मेजरमेंट करण्यासाठी. प्रॉपर इन्स्ट्रुमेंट शुड बी युज्ड व्हाईल टेकिंग मेजरमेंट. व्यवस्थित उपकरण वापरलं पाहिजे. दिस इन्स्ट्रुमेंट शुड बी युज्ड बाय प्रॉपर अँड सायंटिफिक प्रोसिजर. ते चांगल्या प्रकारे तयार केलेलं पाहिजे. वी मस्ट चेक दॅट द थिंग्स विच वी बाय हॅव बीन वेटेड प्रॉपरली बाय स्टँडर्डाइज्ड वेट अँड बॅलन्स. ते व्यवस्थित शासनमान्य अशा वजनावरून ते चेक केलं पाहिजे किंवा ते वजन तसं आहे ते बघितलं पाहिजे. व्हॉट प्रिकॉशन यू विल टेक टू मेक ॲक्युरेट मेजरमेंट इन डे टू डे लाईफमधलाच 4था पॉईंट आहे. द शॉपकीपर अँड हॉकर्स यूज बॅलन्सेस. वी मस्ट कन्फर्म दिस बॅलन्सेस कॅरी द स्टॅम्प अँड स्टँडर्डायझेशन. आपण ते चेक केलं पाहिजे की ते खरोखरच चांगलं आहे का, व्यवस्थित आहे का. तर ह्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. त्याच्यानंतर बघा. द अंडरसाईड ऑफ द बॅलन्स शुड बी चेकड फॉर एनी टेम्परिंग डन. सगळ्या गोष्टी खालच्या बाजूला वगैरे काही चिटकवलं आहे का ते बघायला पाहिजे. द वेट शुड बी युजली शुड बी प्रॉपर. ते आहे का बघायला पाहिजे. मग आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मास आणि वेट. आता मास आणि वेटमधला डिफरन्स कसा आहे तर बघा आपल्याला माहिती आहे काय आहे. आता एका बाजूला मास लिहायचं, एका बाजूला वेट लिहायचं. तर बघा. द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सबस्टन्स इज कॉल्ड मास. त्याला काय म्हणायचं आपल्याला, मास असं म्हणायचं आहे. आणि बघा. द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सबस्टन्स इज कॉल्ड मास. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स दॅट ॲक्ट ऑन द मास इज कॉल्ड वेट. मास इज अ स्केलर क्वांटिटी, वेट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. मास रिमेन्स सेम एव्हरीवेअर, वेट मे डिफरंट इन डिफरंट प्लेसेस. म्हणजे काय, मास ही स्केलर क्वांटिटी, वेट ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. मास सगळीकडे सेम असतं, वेट हे सगळीकडे बदलतं कारण ग्रॅव्हिटेशनलमुळं ते बदलतं. तर हे आहे ते मास आणि वेटमध्ये डिफरन्स. हू इज माय कॉम्पॅनियन. आता बघा काय आहे, ग्रुप ए आणि ग्रुप बी. म्हणजे काय थोडक्यात करायचे, जोड्या लावायच्यात. मॅच द पियर, हू इज माय कॉम्पॅनियन असे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. फर्स्ट इज व्हेलोसिटी. पहिला आहे व्हेलोसिटी, दुसरा आहे एरिया, त्याच्यानंतर बघा तिसरा आहे व्हॅल्यूम आणि चौथा आहे मास. व्हेलोसिटी, एरिया, व्हॅल्यूम, मास आणि डेन्सिटी. आता ग्रुप बी काय आहे बघा. तर ग्रुप बीमध्ये दिलेले आहेत ते कॉलम दिसत आहेत तुम्हाला. इथं आहे लिटर. लिटरमध्ये काय मोजलं जातं, लिटर, किलोग्रॅम, मीटर पर सेकंद, त्याच्यानंतर किलोग्रॅम पर क्युबिक मीटर आणि नंतरचं जे आहे ते काय आहे बघा, स्क्वेअर मीटर. तर जोड्या लावायच्यात. व्हेलोसिटी कशामध्ये मोजली जाते तर बघा व्हेलोसिटी मीटर पर सेकंदमध्ये मोजली जाते. त्याच्यानंतर एरिया कशामध्ये मोजला जातो, स्क्वेअर मीटरमध्ये एरिया मोजला जातो. त्याच्यानंतर व्हॉल्यूम आहे ते कसं, लिटर आहे ते व्हॉल्यूम हे लिटरमध्ये मोजलं जातं. त्याच्यानंतर मास आहे म्हणजे वजन आहे ते कशामध्ये मोजलं जातं, किलोग्रॅममध्ये. डेन्सिटी आहे म्हणजे काय, घनता आहे ती किलोग्रॅम पर मीटर क्यूब ह्याच्यामध्ये मोजली जाते. तर अशा प्रकारच्या ह्या जोड्या आहेत. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आपण बघूया. एक्सप्लेन गिविंग एक्झाम्पल्स. एक्झाम्पल देऊन आपल्याला काय करायचं आहे, सांगायचं आहे. स्केलर क्वांटिटी. आता स्केलर क्वांटिटी म्हणजे काय, कसली राशी बघा. द स्केलर क्वांटिटी इज कम्प्लिटली एक्सप्रेस्ड बाय इट्स मॅग्निट्यूड अलोन. फक्त मॅग्निट्यूडचा वापर करून जर एखादी क्वांटिटी एक्सप्रेस केली असेल, सांगितली असेल तर त्याला म्हणायचं स्केलर क्वांटिटी. लेंथ, ब्रेथ, एरिया, मास, टेम्परेचर, डेन्सिटी, टाईम, वर्क. ज्याला आपल्याला दिशेची गरज लागत नाही, फक्त व्हॅल्यू असेल तरी चालतं. इन स्केलर क्वांटिटी ओनली मॅग्निट्यूड दॅट इज द व्हॅल्यू विथ द युनिट इज युज्ड टू एक्सप्रेस इट. म्हणजे युनिटमधली अशी व्हॅल्यू आहे तीच फक्त वापरली जाते. म्हणजे 5 किलो, 5 मीटर असं. त्याच्यानंतर आहे व्हेक्टर क्वांटिटी. व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे काय तर सदिश राशी. बघा. व्हेक्टर क्वांटिटी इज एक्सप्रेस्ड कम्प्लिटली ओनली व्हेन मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन्स आर बोथ गिवन. मॅग्निट्यूड पण दिलं पाहिजे म्हणजे ती व्हॅल्यू पण दिली पाहिजे आणि ती कोणत्या दिशेकडं आहे ते पण दिलं पाहिजे.
तसं असेल तर आपल्याला त्याला म्हणायचं वेक्टर क्वांटिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट. बघा, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी द डिस्प्लेसमेंट ऑफ 20 किलोमीटर्स टू द नॉर्थ. त्याच्यानंतर ईस्ट म्हणजे वेगवेगळ्या दिशेला चाललं आहे असं सांगितलं आहे त्यांनी. म्हणून काय केलं, डिस्टन्स इज सेम बट डिरेक्शन ऑफ द डिस्प्लेसमेंट इज डिफरंट फ्रॉम इच अदर. म्हणजे डायरेक्शन वेगळं, डिस्टन्स हे सगळीकडं समान असतं पण डिस्प्लेसमेंट वेगळं असू शकतं. अंतर सेम आहे, अंतर ही कसली क्वांटिटी आहे, स्केलर आहे, पण विस्थापन आहे ते वेक्टर क्वांटिटी आहे. बघा, एरोप्लेन कुठं ट्रॅव्हलिंग करते, 500 किलोमीटर चालले नॉर्थपासून, म्हणजे उत्तरेकडून दुसरीकडे चालला समजा उत्तरेकडून दक्षिणेकडे चालला आहे, उत्तरेकडून पूर्वेकडे चालला आहे, अशा प्रकारे आपण सांगतो प्रत्येक गोष्टीमध्ये. त्याला म्हणायचं कसली क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी, ज्याच्यामध्ये कायम लक्षात ठेवायचं स्केलर असेल तर ओनली मॅग्निट्यूड, वेक्टर असेल तर मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन बोथ आर देअर. त्याच्यानंतर बघा आता पुढचा प्रश्न, एक्सप्लेन गिविंग एक्झाम्पल द एरर्स दॅट ऑकर व्हाईल मेकिंग मेजरमेंट. आपण वजन करताना कुठले एरर्स येऊ शकतात, तर त्याचं कसे कुठले येऊ शकतात ते सांगायचं आपल्याला. द मेजर कॉज ऑफ एरर इन द मेजरमेंट्स आर ॲज फॉलोज. ते खालीलप्रमाणे येऊ शकतात. बघा, पहिला काय, नॉट युजिंग द अप्रोप्रिएट डिवाइस ॲट द टाईम ऑफ मेजरमेंट. आपण मेजरमेंट करताना जर चांगल्या प्रकारचं उपकरण नाही वापरलं तर ते सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम्स येऊ शकतात. द हॉकर्स अँड शॉपकीपर्स मे नॉट यूज स्टँडर्डाइज्ड वेट ॲट द टाईम ऑफ बिझनेस. ते ऑथराइज्ड असे वेट जर वापरत नसतील तर दे मे यूज स्टोन पेसेस ऑर सम अदर मॅटर्स दे रिझल्ट द इनॲक्युरेसी ऑफ मेजरमेंट. ते काय करू शकतात, दगडाचा वगैरे वापर करू शकतात. परत वजन काटाच्या खालच्या बाजूला लोह चिंबूक वगैरे लावून असं आपल्याला माहिती आहे. द बॅलन्स मे नॉट बी वर्किंग प्रॉपरली. बॅलन्स जे वरचा काटा आहे तो जर व्यवस्थित काम करत असेल तर तिथं सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. समटाईम्स व्हाईल बाईंग पेट्रोल ऑर डिझेल द इंडिकेटर ऑन द मशीन्स मे नॉट वर्क प्रॉपरली. पेट्रोल आणि डिझेल घेताना इंडिकेटर्स आहे तो व्यवस्थित काम करत नसेल तर तिथं सुद्धा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एरर्स येऊ शकतात मेजरमेंटमध्ये. नॉट युजिंग द डिवाइस प्रॉपरली. बघा, इन डेली लाईफ we can come across to the equipment of measurements such as weighting balance, spring balance, ruler, measuring tape, different weights on specific value, measuring vessels for milk etc. पण आपण काय करतो, कधी कधी ते व्यवस्थित पकडत नाही. म्हणजे पट्टी असेल तर ते शून्यपासून सुरुवात करायला पाहिजे मोजायला, टेप असेल तर त्याचं ठरलं आहे ते कुठून मोजायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रॉपरली माहिती पाहिजेत की कुठून मोजायचं. वाईल वेटिंग ऑन बॅलन्स द जर्क गिव्हन कॉज पॉइंटर टू फ्लक्च्युएट अँड गिव्ह इम्प्रॉपर रिडिंग. कधी कधी असं होतं बघा, सारखा पॉइंटर हलतो, मग त्याच्यामुळे आपल्याला ॲक्युरेट रिडिंग आहे ते सांगता येत नाही किंवा ॲक्युरेट जे काय वजन आहे वगैरे ते सांगता येत नाही. तर व्हाईल मेजरिंग द क्लोथ फ्रॉम द बंडल द शॉपकीपर मे नॉट मेजर द क्लोथ विथ ॲक्युरेसी. कस्टमर शुड ले कीन अटेन्शन टू द मेजरमेंट व्हाईल बाईंग थिंग्स. म्हणजे बघा, कपडे घेताना सुद्धा काय करतात, ते व्यवस्थित मोजत नाही, हाताच्या मापाने वगैरे मोजतात, पट्टीचाच वापर करतात असं नाही, ती पट्टी व्यवस्थित आहे का नाही ते माहीत नाही, ॲक्युरेसी आहे का नाही ते माहिती नाही. ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला व्यवस्थित अशा प्रकारचं गोष्टी भेटत नाहीत किंवा तिथं इनॲक्युरेसी येते मेजरमेंटमध्ये. पुढचा प्रश्न आहे गिव्ह रिझन्स. म्हणजे काय कारणे द्या. बघा, इट इज नॉट प्रॉपर टू मेजर क्वांटिटीज बाय युजिंग बॉडी पार्ट्स ॲज युनिट. म्हणजे आपण शरीराच्या भागाचा वापर करून आपण कोणत्याही गोष्टी मोजल्या नाहीत पाहिजे. असं का, तर मेजरमेंट ऑफ बॉडी पार्ट्स फॉर एव्हरी पर्सन विल बी डिफरंट. प्रत्येक माणसाच्या शरीराचे पार्ट्स हे वेगवेगळे असतील. बुटक्याचे लहान असतील, मोठ्याचे उंच असतील, त्याचे जास्त मोठे असतील. सो देअर इज नो स्टँडर्डायझेशन ऑफ एनी काइंड. देअरफॉर इट इज नॉट प्रॉपर टू मेजर क्वांटिटीज बाय युजिंग बॉडी पार्ट्स. म्हणून आपण ते काय केलं पाहिजे, बॉडी पार्टचा वापर करून कोणत्याही प्रकारचं मेजरमेंट घेतलं नाही पाहिजे. इट इज नेसेसरी टू गेट द वेट अँड मेजर स्टँडर्ड्स ॲज रेग्युलर इंटरवल्स. म्हणजे काय, तर आपण वजन आहेत, वजन वगैरे आहे तो किंवा मोजमाप ज्याचं करतो आहे ते काय केलं पाहिजे, सतत चेक करत राहिलं पाहिजे. ड्यू टू कॉन्स्टंट यूज द वेट अँड वेटिंग ॲपरेटस मे लूज देअर स्टँडर्डायझेशन. युजिंग सच डिव्हाइसेस मे नॉट into the malpractice may result into malpractice. Therefore it is necessary to get the weight and measure standards in regular intervals. म्हणजे आपण सतत ते हे केले पाहिजेत, बदलले नाही पाहिजेत पण सतत चेक केलं पाहिजे किंवा ते स्टँडर्डाइज करून घेतलं पाहिजे. का तर खूप दिवस वापरतो, 4-4 वर्ष एकच वजन काटा वापरला तर तो काय करतो, ॲक्युरेट रिडिंग देत नाहीत आपल्याला, त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स येऊ शकतो.